श्री हनुमंतेश्वर तीर्थात अस्थिविसर्जनासाठी राजकन्येने मला पाठवले असा जेव्हा ब्राह्मणाने शतबाहूला सांगितले त्यावेळेस सुपूर्वाचा पुत्र शतबाहू स्वतःचे वाहन सोडून भूमीवर मस्तक ठेवून प्रणाम करून हात जोडून त्याने त्या ब्राह्मणाने स्वतःचा प्राचीन वृत्तांत त्या शतबाहूला सांगितला. ब्राह्मणाने सांगितले, कानकुब्ज प्रदेशात शिखंडी नावाचा महाप्रतापी राजा आहे. तो आधी निपुत्रिक होता. त्याला तीव्र इच्छेमुळे एक कन्या झाली. ती पूर्वजन्माचे स्मरण करणारी श्री नर्मदा प्रभावने अति सुंदरांगी होती. पिता शिखंडीने एकदा कन्येला म्हटले, प्रिय कन्ये, या अनित्य संसारात मी कन्यादान करावे. उद्याचे कार्य मनुष्याने आजच करावे व दिवसाच्या उत्तर भागातील कार्य पूर्व भागातच करावे. केलेल्या वा न केलेल्या कार्याची मृत्यू प्रतीक्षा करत नाही. कन्या म्हणाली, आदरणीय पिता, मी ज्यावेळी जिथे इच्छा करेन तिथेच तुम्ही कन्यादान करावे. कन्येचे उत्तर ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. राजा शिखंडी म्हणाला, हे भाग्यवान श्रेष्ठ कन्ये, तू जे आश्चर्यजनक उत्तर दिलेस ते पुन्हा मला सांग. पित्याच्या सांगण्यावरून ती श्रेष्ठ कन्या त्यांच्याजवळ आली. तिने हनुमंतेश्वरातील सर्व वृत्तांत निवेदन केला. हे राजा, कलापिनी मयुरी म्हणजे मी तेव्हा स्वामीसह राहत होते. श्री नर्मदा ओवी संगमाच्या जवळील श्री नर्मदा तटावरील पुण्यप्रद हनुमंत वनात मी स्वइच्छेने विहार करताना रात्री देवदार वृक्षाच्या खाली माझ्या पतीसह झोपले होते. तेव्हा त्या वनात भुकेले पारधी आले. शिकार करण्याच्या विचाराने त्या पाप्यांनी पतीसह मला पाहिले आणि स्वामीसह मला जाळ्यात पकडले. पंख जोरात पकडून मान पिरगळली. त्या पारध्यांनी पतीसह मला अग्निज्वाळात भाजून यथेच्छ मांस भक्षण खाल्ले व स्वस्थ चित्ताने रात्री ते झोपले. क्रमशः रात्र संपली. प्रातःकाळ उर्वरित मांस गिधाडांना मारणाऱ्या कोल्ह्यांनी भक्षण केले. नस व मांसांनी लंपेटलेले माझ्या शरीराचे एक हाड मांसभक्षी पक्षी घेऊन आकाशात उडाला. ते पाहून अन्य पक्षीही तिथे पोहोचले. पक्ष्यांचा थवा पाहून त्या पक्षाने तो हाडाचा तुकडा सोडला. तो हाडाचा तुकडा हनुमंतेश्वर तीर्थात श्री नर्मदा जलात पडला. त्या तीर्थाच्या पुण्यप्रभावामुळे मी तुमची राजकन्या झाले. पूर्वजन्माचे स्मरण असणारी मी आपल्यासारख्या राजाच्या कुळात जन्मले. यामुळे हे राजश्रेष्ठ, मी विवाहाची इच्छा करत नाही. माझे पती आजही पक्षी मृग या विषम जातीत जन्म घेत आहेत. त्यांचा तो उर्वरित अस्थिखंड तिथेच तीर्थाजवळ असेल. हे आदरणीय पिता, तो अस्थिखंड त्या तीर्थात टाकण्यासाठी तुम्ही एखाद्या श्रेष्ठ ब्राह्मणाला पाठवा. हे श्रेष्ठ राजश्रेष्ठ, हे सर्व कारण मी तुम्हाला निवेदन केले. यावेळी माझे पती विषम स्थितीत पक्षी मृग जातीत आहे. जर तुम्ही कोणाला श्री नर्मदा तटावर पाठवले तर मी त्याला ते स्थान व चिन्हही युक्त माझ्या पतीबद्दल सांगेन. हे राजा, तिथे शिखंडी राजाने मला बोलवले आणि सांगितले, मी तुला 20 गावे देईन. तू श्री नर्मदा तटावर या कार्यार्थ जा. निर्धन असल्यामुळे मी त्या कार्याचा स्वीकार केला. कन्येने म्हटले, तुम्ही सर्व पापक्षय करणाऱ्या श्री नर्मदा तटावर जा. सोमनाथाच्या आग्नेय दिशेला उत्तम हनुमंतेश्वर आहे. श्री नर्मदापासून अर्धा कोस अंतरावर अतिविशाल वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाजवळ करंज व फणसाची झाडे आहेत. तुम्ही त्या वटवृक्षाजवळ सूक्ष्म हाडे पाहाल. तुम्ही ती एकत्रित करून श्री नर्मदा तटावर न्या. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील शिवतीर्थ चतुर्दशीला भगवान श्री शंकराला भक्तिपूर्वक स्नान घालून तुम्ही रात्री जागरण करा. पुन्हा प्रातःकाळी नाभीपर्यंत जलात जाऊन त्यांची मुक्ती व्हावी असे उच्चारण करून त्या हस्तीचे विसर्जन करा. हस्ती विसर्जनानंतर पुन्हा पापनाशक स्नान करा. हे राजश्रेष्ठ, असे केल्याने त्यांना सद्गती प्राप्ती होईल. कन्येने जे सांगितले ते मी सर्व लिहून घेतले आहे. हे राजश्रेष्ठ, या हेतूने मी या पापनाशक तीर्थास आलो आहे. तिने सूचित केलेल्या तीर्थाचे चिन्ह पाहून पूर्वोक्त विधानानुसार श्री नर्मदा जलात मी अस्थि विसर्जन केले. तेव्हा तिथे फुलांचा वर्षाव झाला आणि पांडव वा उत्तम असे शब्द ऐकू आले. तेव्हाच त्या पक्षांकरिता दिव्य विमान आले. तो मयूर दिव्य रूपधारी होऊन विमानावर चढून स्वर्गात गेला. राजा,
हनुमंतेश्वरात घडलेला प्रसंग पाहून ब्राह्मण व शतबाहूने अनशन व्रत केले. भगवानाच्या आराधनेत मग्न अशा त्या दोघांनी निज देह शुष्क केले. ब्राह्मण व शतबाहू भगवानाचे ध्यान करत तिथेच वास्तव्य करू लागले. एका पक्षात श्रेष्ठ मनस्वी शतबाहूने मृत्यूला वरले. लहान लहान घंट्यांनी युक्त जाळ्यांनी शोभिवंत एक विमान आले. राजश्रेष्ठ अति उत्तम, तुम्ही ह्या विमानावर आरोहण करा. तेव्हा शतबाहू उत्तरले, जोपर्यंत मला उपदेश देणारे गुरु स्वरूप श्रेष्ठ ब्राह्मण या विमानावर चढत नाही तोपर्यंत मी स्वर्गमार्गाकडे जाणार नाही. अप्सरांनी सांगितले, हा ब्राह्मण लोभी आहे. लोभामुळेच पापसंग्रह होतो. राजा, सत्वगुणांचा आश्रय घेऊन जे हनुमंतेश्वर तीर्थात मरण पावतात ते सर्व पापक्षय करणाऱ्या शिवलोकात जातात. राजा, या ब्राह्मणाचा पापक्षय अजून झाला नाही. ब्राह्मणाच्या मनात घर व पत्नीची चिंता आहे. तेव्हा नम्रपणे शतबाहूने सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, अनर्थाचे मूळ असलेला लोभ तुम्ही सोडा. त्यानंतर स्वर्गकन्यासह राजा स्वर्गात गेला. काही दिवसांनी स्तुती पाठकांसह ब्राह्मण स्वर्गात गेला व तीर्थाच्या प्रभावाने बहिर म्हणजे मयूरसुद्धा काशीराजाचा पुत्र झाला. पूर्वजन्मात कन्याद्वारे दिलेल्या आत्म्याचे ध्यान चिंतन करा. बहिर राजपुत्र झाला. त्या साध्वी कन्येने त्याला प्रौढ तरुण रूपात पाहून पित्याच्या आज्ञेने स्वयंवरात निजपती असलेल्या त्या राजकुमाराला प्राप्त केले. श्री मार्कंडेय म्हणाले, राजश्रेष्ठ, त्या तीर्थात असा वृत्तांत घडला. राजा, या कारणास्तव हे तीर्थ परमपवित्र आहे. राजा, अष्टमी आणि चतुर्दशीला सर्व काळ, विशेषतः अश्विन महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भगवान श्री शंकराला मध, तूप, दूध तसेच साखर मिश्रित दह्याने आणि पुन्हा कुश मिश्रित जलाने स्नान घालावे. पुन्हा सुगंधित चंदनाने श्री महेश्वराला लेपन करावे. त्यानंतर सुंदर सुगंधी फुले आणि बिल्व पत्राने श्री शंकराचे पूजन करावे. मुचकुंद, कुंद, जाई, कवथ फुले आदी फुलांनी आणि रानफुलांनी तसेच ऋतूनुसार फुलणाऱ्या फुलांनी श्री हनुमंतेश्वर शिवाची परम भक्तीने पूजा करावी. तुपाचा दिवा लावावा, तसेच तूप नसल्यास तेलाचा दिवा लावावा. वेद प्रारंगत सर्व लक्षणांनी युक्त कुलीन ब्राह्मणाकरवी श्राद्ध करावे. योग्य ब्राह्मणांना अन्न, वस्त्र व सुवर्णदानाने तृप्त करावे. नरकात पडलेले पितृगण स्वर्गात जावेत असे सांगून ब्राह्मणांना प्रणाम करावा. पतित ब्राह्मणाचा श्राद्धात त्याग करावा. परपुरुषाशी शरीर संबंध ठेवणाऱ्या स्त्रीच्या पतीला श्राद्धात बोलू नये. निज पतीला सोडून अन्य पुरुषाशी शरीर संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला देवगण वृषाली असे संबोधतात. ब्रह्महत्या, मदिरापान, गुरुश्री संग, सुवर्ण, चौर्य, कर्म व मित्रद्रोहामुळे निर्माण होणारे सर्व पाप नष्ट होते असे श्री शंकराने सांगितले आहे. श्री मार्कंडेय म्हणाले, पुत्र, खूप बोलून काय उपयोग. सर्व पापयुक्त पुरुषाने ब्राह्मणाला दान द्यावे. विशेषतः त्या तीर्थात गोदान करावे, कारण पार्थ सर्व दानात गोदान श्रेष्ठ मानले आहे. सर्व गाय देवता स्वरूप आहे. सर्व देवता गाय स्वरूप आहेत. राजा, तिच्या शिंगाच्या अग्रभागात नित्य इंद्रदेवाचा निवास आहे. तिच्या वक्षस्थलात स्कंद, शिरावर ब्रह्मदेव, भाली श्री शंकर, नेत्रात चंद्र सूर्यदेव, जिभेवर सरस्वती. राजा, मरुद्गण साध्य तसे दात आहे. तिच्या हुंकारात अंग, व्याकरणादी पदक्रम सहित 4 वेद आहेत. असंख्य तपस्वी ऋषी गायीच्या रोमछिद्रात निवास करतात. महिष वाहन, दंडहस्त, महाकाय, कृष्णवर्णीय, शुभाशुभ परीक्षक, यमराज नित्य गायीच्या पृष्ठभागावर स्थित आहेत. दुग्धधारावाले 4 पुण्यसागर गायीच्या स्तनात राहतात. विष्णू चरणोदय केवळ दर्शनाने पाप नष्ट करणारी भगवती गंगा गायीच्या मूत्रात स्थित आहे. म्हणून सर्व विद्वानांद्वारा ती वंदनीय आहे. सर्व मंगलदायिनी पवित्र भगवती लक्ष्मी नित्य गायीच्या शेणात स्थित आहे. म्हणून मानवाने शेणाचा सर्व अंगाला लेप लावावा. गंधर्व, अप्सरा व नाग गायीच्या अग्रभागात स्थित आहे. भरतवंशोत्पन्न राजा युधिष्ठिर, सागरांती पृथ्वीवर जी तीर्थे स्थित आहे ती सर्व गायीत जाणावी.
म्हणून गाय सर्व तीर्थमयी आहे आणि गो, दुग्ध, दही, तूप, मूत्र, शेण हे पंचगव्य परमपवित्र आहे. युधिष्ठिरने विचारले, गाय सर्व देवमयी आहे, ती सर्व देवतात शोभिवंत आहे. हे पूज्य, आपण हे सांगा की गायीत सर्व देवांचा निवास का आहे? तेव्हा ऋषी सांगू लागले, भगवान विष्णू सर्व देवमय आहेत व गाय श्री विष्णूंच्या शरीरातून निर्माण झाली. देव ही श्री विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झाले. पांडव मानवाने तिच्याबद्दल विविध कल्पना केल्या. श्वेत, कपिला, क्षिरिणी, संवत्सा, सुशीला, श्वेतवस्त्राच्छादिता, कास्यदोहिनिका, सुवर्णशृंगी व शुभशिता अशी गाय हनुमंतेश्वराच्या समोर भक्तिपूर्वक उत्तम व सुपात्र विद्वान ब्राह्मणाला द्यावी. स्वर्ग व अनंत फल इच्छिणाऱ्याने विधी नियमानुसार गोदान करावे. असमर्थाला गाय दिल्यासही मानव विष्णू लोकात जातो. तिथून त्याचे पतन होऊन भूतलावर ब्राह्मणाच्या घरी गुण, विद्या, धनसंपत्तीयुक्त कुशल पुत्राच्या रूपात जन्म घेतो. राजा, सर्व पापहारी हनुमंतेश्वर तीर्थाच्या महात्म्याची कथा ऐकून वर्णशर्करामुळे होणाऱ्या पापातून मुक्ती मिळते. दूर राहून चिंता करणारा आणि त्या तीर्थाचे दर्शन करणारा निसंशय सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हनुमंतेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 83वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.